नाशिकमधून पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी। होय, नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेच। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीसोबत बैठक झाली। त्यावेळी सांगण्यात आलं की नाशिकची जागा ही शिवसेनेला सोडण्याचं ठरलंय। या जागेवर लोकसभेचे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब करण्यात आला, अशी माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा निर्माण झाला होता। या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेलं जात होतं, मात्र त्यांना मराठा समाजाचा विरोध आणि ब्राह्मण समाजाच्या काही संस्थांचा देखील विरोध दिसून आला। त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात नव्हती। याच कारणामुळे वरिष्ठ पातळीवर पुन्हा एकदा चर्चा होऊन महाविकास आघाडीच्या राजेभाऊ वाजेंना जर फाईट द्यायची असेल तर हेमंत गोडसे शिवाय दुसरं नाव नाही असं बोललं जात आहे। कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना शिंदे गट अशी तीनही पक्षाची ताकद असल्याने हेमंत गोडसे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चिलं जात आहे। उमेदवारी मिळावी या कामासाठी हेमंत गोडसे हे सध्या चांगलेच देवधर्म करू लागलेत। त्यांनी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरानंतर थेट अयोध्येला जाऊन श्रीरामांचं देखील दर्शन घेतलंय। आज ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि प्रचाराला सुरुवात देखील करणार आहे असे समजतंय। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।